थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. बाय. काय झालं? काही बोलायचं आहे का? खरं तर बोलायचंय पण कळत नाहीये कुठल्या तोंडाने बोलू. कारण ही पहिली वेळ नाहीये ना. याआधी माझ्या घरच्यांकडून तुमचा अपमान झालाय. तुम्हाला वाटेल ते बोललं गेलंय. जाऊ द्या हो. दुसऱ्यांच्या वागण्याची जबाबदारी आपण नाही ना घेऊ शकत. हो पण आपल्या घरच्यांच्या वागण्याची जबाबदारी आपलीच असते ना. हे बघा, त्यांच्या वतीनं मी सॉरी म्हणतो तुम्हाला. इट्स ओके. त्या पार्टीमध्ये राजसीने तुमचा अपमान केला तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत. पण तुमच्या बहिणीसाठी तुम्ही स्टँड घेतलात. आपल्या घरच्यांच्या वागण्याची जबाबदारी जशी आपली असते तशीच त्यांच्या सन्मानाची जबाबदारी पण आपलीच असते ना. आणि अहो, मी तर फक्त जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हटलंय. पण तुम्ही काय झालं? नाही म्हणजे त्या तुमच्या आई असून सुद्धा चुकीला चूक म्हणण्याचं धाडस तुम्ही दाखवलं. जाऊ द्या, झालं ते झालं. विसरून जाऊ ते सगळं. निघू मी? आणि हो, या ऑर्डरसाठी परत एकदा थँक्यू. भेटू पुन्हा. वाट पाहणं किती कठीण असतं हे आज पहिल्यांदा कळलं मला. सकाळी लग्नाबद्दल विचारलं होतं अर्पिताला. अजून तिचा होकार आला नाहीये. एवढा कसला विचार करावा लागतो? नाही नाही, होकारच असेल तिचा. कामात असेल म्हणून कळवायचं राहून गेलं असेल. माझा फोन का उचलत नाही? सगळी कामं अशीच टाकून गेली. सगळं माझ्या जीवावर सोडून गेले. मोठा पैसा. आई. हं? चिकित आणि बाबा कुठे आहेत? ते गेलेत शतपावली करायला. ऐक, गौरीला सकाळच्या डब्याला शंकरपाळे हवेत. दिले नाही तर ती रुसेल. हा, आणि ना त्या तिलाच सांग, पार्टीची कामं करायला गेले ना, आल्यावर तिलाच करायला सांग शंकरपाळे. आई
आई अहो अजून किती दिवस आपण यात अडकून राहायचंय? म्हणजे नचिकेत आणि बाबांचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. हे बघ, मला कळेल असं सांगशील का? मला ना आता तुमचं म्हणणं पटायला लागलं. ते म्हणजे तुम्ही म्हणता ना अर्पिताने जन्माला येऊन या घराचं नुकसान केलंय, आता तर ती या घराचं जास्तच नुकसान करणार आहे. म्हणजे हो, मगाशी नचिकेत आणि बाबा बोलत होते ना, ते मी ऐकलं. काय ऐकलं? आई अहो किती मुश्किलीने मी नचिकेतला नोकरीला लावलं. म्हटलं आता घरात 4 पैसे येतील, थोडस सुख मिळेल. पण नाही, नचिकेतने कमवलेला पैसा अर्पिताच्या लग्नावर खर्च होणार. दोघं बोलत होते मगाशी, अर्पितासाठी चांगला नवरा बघायचा, मस्त धूमधडाक्यात लग्न लावायचं, अर्पिताच्या सुखासाठी सगळा पैसा ओतून टाकायचा. आई, हे असं सगळं झाल्यावर आपल्या हातात काय राहणार आहे? मला तर ना या दोघांचं काही कळतच नाही. ह्यांना आणि नचिकेतला काही सांगायला गेले ना तर 4 शब्द मलाच सुनवते. बाई, तू नचिकेतला सांग तुझ्यासाठी आणि गौरीसाठी 4 पैसे गाठीशी बांधून ठेव म्हणून. नाही तर हा नचिकेत आपल्या नोकरीच्या जीवावर तिच्या लग्नासाठी कर्ज सुद्धा काढेल. हा तिला कसा सुटणार आहे ना मलाच कळत नाही. तुमच्या नणंदबाईंना फोन करा आणि अर्पिता आणि अनिशचं लग्न ठरवून टाका. हे दोघं नाही ऐकणार. हो, नचिकेत आणि बाबा काही म्हणतो, तुमच्या दृष्टीने हे लग्न सोयीचं आहे ना? 100%. मग आत्यांना फोन करून तुम्ही लगेच लग्न ठरवून टाका. कुणाला कळूच द्यायचं नाही, सगळं सिक्रेट ठेवायचं. कसं शक्य आहे? लपून कसं करणार लग्न? अहो, सुपारी फुटेपर्यंत घरातल्यांना कळूच द्यायचं नाही. अगं, सुपारी फुटूच देणार नाहीत हे दोघं, कुणाचंच ऐकणार नाहीत. सुधा आजी आणि परशु काकांचं तरी ऐकतील ना? भाऊकी समोर काही बोलू शकतील, सगळ्यांना फोन करून बोलून घ्या, सांगा सरप्राईज आहे म्हणून. कोण कोणाला फसवतंय ना ते आत्ताच कळेल. काय बोलती ही? आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात? त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतलीये, मग सोडते. आता कळलं तुझ्याशी का नातं जोडत नव्हतं ते? त्याचं कारण तू आहेस. तुझ्या नावाची गाठ मारते मी. जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत ही गाठ सुटत नसते. राजसी राजसी म्हणून आरती करत होतीस ना? काय तर म्हणे सून करून घरी आणणार तिला. पण काय झालं? दगा दिला ना तिने तुला? तू पण काय आहे, विषय तिथला तिथे संपवून टाकायचा ना, कशाला एवढा तमाशा केलास? अगं, तमाशा त्या राजसीने नाही ग, त्या पोरीने केला. मी सगळं नीट जुळवून आणलं तर कोणालाही कळलं नसतं की ती अंगठी माझ्याकडे. पण हिने बरोबर पाहिलं मला. मोठी फौजदार नाही, सगळ्यांच्या झडत्या घ्या म्हणे. सगळ्यांसमोर माझा हात धरला ग, असा माझा अपमान केला सगळ्यांसमोर. तू कोणाबद्दल बोलतेस नक्की? अगं, तीच ग, देवळात होती ना, आपल्या श्रेयाला पळवून नेत होती ती. लहान मुलासोबत कोणी असं वागतं का? आणि कोण आहात तुम्ही? अगं पण ती तिथे काय करत होती? तिसऱ्यांदा केलंय तिने हे. आधी त्या भाजी मार्केटात, नंतर त्या देवळात, आणि
पार्टीमध्ये सगळ्यांसमोर माझ्या इज्जतीचा फालुदा केला तिने. तिला सोडत नाही मी आता. माझ्याशी पंगा घेतलाय ना तिने. ती बघ तिच्या नावाची गाठ मारलीये मी. फक्त माझ्या तावडीत सापडू दे. नाही तिला इंगा दाखवलं ना तर नावाची निलंबरी नाही मी. आई तू त्यांना का बोलतेस? वहिनींचा फोन. हॅलो. हॅलो. हा वहिनी, एवढ्या रात्री कशी काय आठवण काढली माझी? नाही म्हणजे माझा अपमान केला म्हणून देवाने स्वप्नात येऊन कान बिन कापला की काय तुझा? नाही नाही, हा थांब थांब, होल्ड कर. वंस ऐका ना. अगं होल्ड कर, थांब. बस तात्कळत जरा. लय शानी समजतेस ना स्वतःला. हा बोल वहिनी. वंस तुमच्या फायद्याचंच बोलायचंय मला. फायदा? आणि माझा? तो कसा काय? नाही म्हणजे तू कधीपासून एवढा विचार करायला लागलीस माझा? परवा अनुभव घेतला ना. वंस त्या दिवसाचं विसरा ना. आपण अर्पिता आणि अनिशचं लग्न ठरवूनच टाकूया. अगं बाई, वहिनी तू अचानक माझ्या बाजूने कशी झालीस? वंस मी तुमच्या विरोधात होते का कधी? नाही ना. तुमचं एक वेळ ठीक आहे वहिनी, पण तुमची ती आगाव कार्टी आणि तुमचा नवरा तो तयार होणार आहे का लग्नाला? नाही बाई, जे काय ना ते नीट सांगा. मला काय हाऊस नाही आलीये सारखा सारखा अपमान करून घ्यायची. तसं नाही, ऐका ना. मग काय, लग्नही ठरेल आणि ते पारही पडेल. वहिनी अगं कसली चांगली आयडिया आहे. पण काय ग, तू हे सगळं दादाच्या विरोधात जाऊन करणार आहेस? नाईलाज आहे, करावं लागतं. मला अनिकेत आणि अर्पिताचं लग्न व्हायला हवंय. आता हे तुमच्या दादांना सांगायला गेले ना तर ते काही मजा ऐकणार नाही. म्हणून हा सगळा खटाटो. कळतंय का तुम्हाला? हो हो कळतंय पण आणि पटतंय पण. मग ठरलं. पण हे बघा, ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. हो हो मग सगळं ठरलं की मी तुम्हाला कळवते. हं? कळव. ठेव मग विहीणबाई. ठेवा हा विनबाई. म्हणजे माझा अनिश बोलला तसंच झालं. अर्पिता नावाचं एटीएम एकदा घरात येणार. काय बोललास? हे बघ आई, सॉरी, पण चूक तुझी होती ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. काय बोलतोयस तू? हा बोल, तू मलाच बोल रे. माझ्या चुका काढ. तुला तुझी आई कधी बरोबर वाटली होती जी आज वाटणार आहे? बघावं तेव्हा बाहेरच्यांचा पुळका याला. आई मी तसं कोणीच नाही. काय आई तसं नाहीये, तू माझं ऐकून घे. अगं तुझं बरोबर असतं तर तुझ्या बाजूने बोललो असतो मी. आणि मुद्दा इथे घरचा किंवा बाहेरचा हा नाहीये. चूक का बरोबर हा मुद्दा आहे. हो, आपण कितीही सारवासारव केली नाही तरी तुझं चुकलं होतं. का करतेस तू हे असं? अगं सोडून दे ना नाद श्रीमंतीचा. हे बघ, हळूहळू का होईना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन मी. पण हे असे शॉर्टकट्स नको आहेत आपल्याला. मला नाही आवडत माझ्या आईने असं वागलेलं. आणि चार लोक जेव्हा तुला वेडं वाकडं बोलतात ना तेव्हा सहन होत नाही मला. पण मी तुझ्या बाजूने बोलूही शकत नाही कारण तुझं चुकलेलं असतं आई. आई हे बघ, मी आजपर्यंत तुला कुठलीही गोष्ट मागितली नाही, पण विनंती करतो आज,
तुझ्यामुळे आपल्या घरच्यांना मान खाली घालायला लागेल असं प्लीज काही वागू नकोस. सोडून दे हा नाद प्लीज. हुकुमाचा एक होता ग माझा पोरगा, पण आज त्या पोरीनं त्याच्या आईला त्याच्याच नजरेतून उतरवलं. आता सोडत नसते मी तिला, सोडत नसते. आजचा दिवस एकदम नीट पार पडला. निकेवरचा आळ पण टळला आणि 4 पैसे पण कमावता आले. थँक्यू थँक्यू थँक्यू. असाच कायम सोबत राहा. चोरी केलीये तिने. तू माझी अंगठी चोरलीस, मला माझी अंगठी दे. सरळ बोल ना. एवढी महागडी अंगठी बघितली आणि नियत फिरली तुझी. अरे बापरे, फोन चार्जिंगला लावायचा आहे. बापरे, इतके मिस्ड कॉल्स, तेही विराज सरांचे. कशाला केले असतील एवढे फोन त्यांनी? अर्पिता, माझ्याशी लग्न करून सुखाच्या साम्राज्यात प्रवेश करशील तू, आणि मला नाही म्हणण्यासाठी कारणच नाहीये तुझ्याकडे. आपण लग्न करूया, फक्त तू हो म्हण. त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी केले असतील का कॉल त्यांनी? पण तरी इतके मिस्ड कॉल्स. रात्री कसा उचलू यांचा फोन? काय करू? नाही उचलला त्यांना राग येईल. मी नाही उचलला ना तर हे करतच राहतील कॉल. आजचं मरण उद्यावर ढकलण्यात काहीच पॉइंट नाहीये.
हॅलो. अर्पिता, अगं कुठे आहेस तू? तू उत्तर देणार होतीस मला. खूप वेळ झाला ना ग. मी वाट बघतोय तुझ्या फोनची, तुझ्या होकाराची. अर्पिता, अर्पिता. विराज सर, मी तुमचा खूप रिस्पेक्ट करते आणि मी तुमच्या भावनांचा खूप आदर पण करते, पण प्लीज मला समजून घ्या. मला तुम्हाला होकार नाही देता येणार हो. कारण लग्न ही माझी प्रायोरिटीच नाही आता. माझ्या घरच्या खूप जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर आणि मी माझ्या घरात कमवणारी एकटीच आहे. जोपर्यंत सगळं मार्गी लागत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचारही नाही करू शकत. बस इतकंच? इतकंच? विराज सराव, तुमच्यासाठी हे इतकंच असेल, पण माझ्यासाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अहो, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वतःहून स्वीकारल्या आहेत आणि अगदी मनापासून पार पाडते मी त्या. विराज सर, प्लीज माझं ऐकून घ्या. आपल्या क्लासमध्ये खूप फरक आहे, आपल्या राहणीमानात फरक आहे, आपल्या विचारांमध्ये खूप फरक आहे. आणि हा फरक नात्यात दुरावा निर्माण करतो. ते नातं असं सहज स्वाभाविक राहतच नाही. म्हणून सांगते, प्लीज आपण हे सगळं इथेच थांबूया. सॉरी, पण प्लीज हा विषय इथे थांबवूया आपण. आणि आपल्यात जे व्यावसायिक नातं आहे ते तसंच राहावं अशी मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. किती निरागस असावं एखाद्या माणसाने. आपण दिलेला नकार समोरच्याला मान्य आहे हा विचारच किती क्यूट. यामुळेच तू वेगळी आहेस अर्पिता, आणि म्हणूनच मी तुझी निवड केली आहे माझ्यासाठी.